पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज 8 डिसेंबर सोमवार 100% गोडसुद्धा झालेला आहे। कारण लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल रविवारी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु आज सोमवार आहे तर आज सकाळपासून 12 जिल्ह्यांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये म्हणजेच एकत्रितपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 8 डिसेंबर सोमवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकत होता, परंतु तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे येत नव्हते। परंतु आज सोमवार आहे, आज 8 डिसेंबर आहे, तर आज या 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता पुढेच्या पुढे कोणत्याही बातम्या फिरणार नाहीत, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 8 डिसेंबर सोमवार रोजी या 12 जिल्ह्यांमधील 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिना संपून गेला, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 30 नोव्हेंबर संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। आज 8 डिसेंबर आहे, तर बघा लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिना संपून 8 दिवस उलटलेले आहेत तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या, तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आज 8 डिसेंबर सोमवार रोजी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज सोमवार, आज सर्व बँका सुरळीतपणे चालू झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा मागचा हप्ता आणि चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये वाटप होत नाहीत, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये एकत्रितपणे 5,500 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींना हे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत। आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत
त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची आज 8 डिसेंबर, उद्या 9 डिसेंबर, परवा दिवशी 10 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज सोमवार गोड होत आहे, उद्या मंगळवार गोड होईल, परवा दिवशी बुधवार सुद्धा गोडच होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आज 8 डिसेंबर सोमवार पहिला दिवस, उद्या 9 डिसेंबर मंगळवार दुसरा दिवस, परवा दिवशी 10 डिसेंबर बुधवार तिसरा दिवस. अशा पद्धतीने सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. कारण नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या. लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली काय, लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्याला पैसे मिळतील की नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता आणि एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द 100% पूर्ण करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही जोपर्यंत सत्तेवरती आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजनेला धक्का लागू देणार नाही, लाडकी बहीण योजना बंद सुद्धा होऊन देणार नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा लाडकी बहिणींना, लाडकी बहीण योजना अजून 3.5 वर्ष अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 8 डिसेंबर सोमवार रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज खऱ्या अर्थाने 8 डिसेंबर सोमवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील आणि तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्यात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय सुद्धा होणार नाही. कारण हे सरकार कामाचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे. त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम वितरित केली जात आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, सरकारने तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या हप्त्यावरून 21 रुपये हप्ता करणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला भरपूर दिवसांपासून 1,500 रुपये हप्ता मिळत होता. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या. तर ही नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी आता 21 रुपयाप्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता 1,500 रुपयावरून 21 रुपये करण्यात आलेला आहे. तुम्हाला यापुढे हप्ता 21 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, आज 8 डिसेंबर सोमवार या ठिकाणी लाडक्या बहिणींनो गोड होत आहे. म्हणजेच आज 8 डिसेंबर सोमवार रोजी या प्रमुख 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. उद्या 9 डिसेंबर मंगळवार, उद्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि परवा दिवशी 10 डिसेंबर, परवा दिवशी सुद्धा बुधवारी या ठिकाणी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 8 डिसेंबर सोमवार, 9 डिसेंबर
मंगळवार, 10 डिसेंबर बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी सुद्धा करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना यापुढे आता तुमचा वेळ घेणार नाही, म्हणजेच आताच तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे तुमचा कसल्याही प्रकारचा वेळ सुद्धा घेणार नाही. थेट तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल त्या सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे सुद्धा जमा होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिवसेनेचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी सुद्धा करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामधील सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे वाटप केले जात आहेत. कारण लाडक्या बहिणींना आता लवकरच दुसरी निवडणूक सुद्धा जवळ आलेली आहे. त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 8 डिसेंबर सोमवार आहे. कारण आज 8 डिसेंबर सोमवार रोजी सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत. बघा, कालपासूनच निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते, परंतु काल रविवार होता, काल बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल पैसे आलेले नव्हते. काल पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण झालेली होती. परंतु आज सोमवार आहे. आज सकाळपासून महाराष्ट्र राज्यातील SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, IIM बँक अशा सर्व बँका सकाळपासून सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहेत. त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, ग्रामीण बँका असतील, तर अशा सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमचं महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल तरी पण काळजी करू नका, तुम्हाला पैसे येणार आहेत. फक्त त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, कारण हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत. त्यामुळे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायचा होता, परंतु सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. तर हे नवीन नियम लावल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, त्यांना पैसे येणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप सुद्धा केले जात आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा केले जात आहे. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, उद्या कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे आणि परवा दिवशी कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा
होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 8 डिसेंबर सोमवार रोजी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। उद्या 9 डिसेंबर, उद्याचा वार मंगळवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील आणि परवा दिवशी 10 डिसेंबर, परवा दिवशी बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहून घेऊया, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण आता भरपूर माहिती पाहिलेली आहे। आता आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडके बहीण योजनेमधून भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होतच आहे। तर हे अर्ज कशामुळे अपात्र होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा समजून जाईल की सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये का वाटप केला जात नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नाही, तर त्यांनी 1500 रुपयांच्या लालचीपोटी चुकीचे कागदपत्रे काढले, चुकीच्या पद्धतीने अर्ज केला, चुकीच्या पद्धतीने पैसे घ्यायला सुरुवात केली, परंतु यापुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे कठोर पात्रता सुद्धा लावण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी प्रमुख पात्रतांमध्ये बसत असेल त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमित पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय केला जाणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपयाप्रमाणे वाटप केला जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील म्हणजेच अपात्र असतील त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। तर या ठिकाणी आपण पात्रता सांगत आहे, तुम्ही पात्रता ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही पात्रताच ऐकल्या नाही तर तुम्हाला याचा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना 100 आणि 101% पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे जमा सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला मी पात्रता सांगत आहे, जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये आज सकाळच्या टप्प्यामध्ये, दुपारच्या टप्प्यामध्ये किंवा संध्याकाळच्या टप्प्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे जमा सुद्धा होऊन जातील। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते पैसे सुद्धा या पात्रतांच्या आधारावरती जमा केले जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कोणताही अडथळा येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 8 डिसेंबर सोमवार रोजी बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी सांगत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या आधारावर बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या पात्रतांच्या आधारावरती वाटप केला जात आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमवतील, ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतील त्यांना पैसे येणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पहिले पात्रता उत्पन्नाची आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। दुसरी पात्रता लाडक्या बहिणींच्या वयाची आहे, तर लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। त्यासोबत तिसरी पात्रता लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत आणि शेवटची चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी सुद्धा
असायला पाहिजेत। बघा, या 4 पात्रतांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरत असतील त्या बहिणींना 100 आणि 101% नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यातील सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकांमध्ये पैसे येतील। फक्त आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भरपूर उशीर झालेला आहे। तर उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा केले जातील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर काळजी करू नका, फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केली तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे सुद्धा जमाच होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा करण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे जमा होतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना जास्त काळजी करू नका, लवकरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाईल। आणि ज्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांना मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा जमाच होतील, तशी माहिती सुद्धा मिळालेली